झी 24 तास एक पाऊल पुढे। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न विचारता विचारता स्वातंत्र्यानंतरच्या 5 पिढ्या निघून गेल्या। या प्रश्नातली क्रिएटिव्हिटी आणि शब्दच्छल देखील आता कोणाला भुरळ पाडणं असं झालेलं आहे। काही काळांपूर्वी खड्ड्यांबद्दल बोलताना जनतेला प्रश्न पडायचे, आता परिस्थिती बदलली आहे। आता जनता स्वतःला खड्ड्यात पाहते, म्हणजेच स्वतः जनता या खड्ड्यात पडते। वसईमध्ये खड्ड्यात पडून नुकताच एका महिलेचा मृत्यू झाला। त्याचबरोबर मालाड नागपाड्यातही या खड्ड्यांनी नागरिकांचे बळी घेतले। तर मुलुंड, पवई, मालाड या ठिकाणी खड्ड्यात पडून नागरिक जखमी झाले, आज इस्पितळात ऍडमिट झालेले आहेत। मुंबईसारखी महानगरपालिका गेल्या 3 वर्षापासून खड्ड्यांवर सतत दरवर्षी 60 कोटी, तब्बल 60 कोटी रुपये खर्च करते। खड्डे बुजवण्यासाठी की खड्डे खोदण्यासाठी असा प्रश्न पडावा अशी अवस्था सध्या मुंबईत झालेली आहे। मुंबईबरोबर राज्यातल्या सर्व शहरांमध्ये थोड्याफार फरकानं हीच अवस्था आहे, असा आमच्या ब्युरोचा रिपोर्ट आहे। सेनेची सत्ता असलेली मुंबई महानगरपालिका असो किंवा काँग्रेसची सत्ता असलेली सोलापूर महानगरपालिका असो, राष्ट्रवादीची नवी मुंबई असो किंवा भाजपची नागपूर असो, मनसेची नाशिक असो, सगळीकडे हीच परिस्थिती। खड्ड्यांच्या बाबतीत सगळ्याच महानगरपालिकांचं नियोजन खड्ड्यात का बरं जातंय? खड्ड्यांचं गांभीर्य आणि त्यामुळे सामान्यांचे जाणारे बळी प्रशासनाला दिसत नाहीत का? या खड्ड्यांचे खरे दोषी तरी कोण? खड्डेमुक्त रस्ते तयार करणं हे खरोखरच इतकं अवघड काम आहे? आणि मुख्य म्हणजे या खड्ड्यांच्या समस्येविरुद्ध नागरिकांच्या किती तीव्र भावना आहेत आणि तीव्र रोष आहेत याचा सरकारला आणि संबंधित प्रशासनाला किमान अंदाज तरी यावा, यासाठी सुरू करूया आजचा खास कार्यक्रम खड्ड्यात गेलं आयुष्य। प्रेक्षको, खड्ड्यात गेलं आयुष्य या कार्यक्रमात आज माझ्या सोबत आहेत डॉक्टर महेश पाटील। डॉक्टर महेश पाटील यांना बोलवण्याचं कारण म्हणजे डॉक्टर महेश पाटील या खड्ड्यांमधले एक पीडित आहेत, त्यांनाही मी बोलतं करणार आहे। आजचं खास आकर्षण आहे ते म्हणजे डॉक्टर विजय जोशी। विजय जोशी हे अस्सल ठाणेकर, पण सध्या ते असतात गेले अनेक वर्ष सिडनी, ऑस्ट्रेलियामध्ये। त्यांना बोलवायचं कारण म्हणजे आयुष्यभर इथे तुम्ही आम्ही खड्ड्यात राहतोय, पण आमच्यातलाच एक माणूस ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन तिथे वर्षानुवर्ष गेले कित्येक दशक खड्डेमुक्त रस्ते तिथल्या प्रशासनाला बांधून देतोय। विजय जोशी आणि डॉक्टर महेश पाटील यांचं स्वागत। काही काळातच आपल्या सोबत MV पाटील, माजी सचिव PWD, हे सुद्धा पुण्याहून असणार आहेत। या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मला एक प्रश्न विचारायचा आहे डॉक्टर महेश पाटील यांना। महेश पाटील, नेमकं या खड्ड्यांनी तुमच्या आयुष्याचं काय बरं नुकसान केलं? नमस्कार। सर्वप्रथम या खड्ड्यांमुळे जे लोक पीडित आहेत त्यांना ईश्वर आपली पुढील परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सामर्थ्य द्यावं ही मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो। आता तुम्ही सांगितलं की खड्ड्यात गेलं आयुष्य, हे वाक्य मला जसं तसं अगदी हुबेहूब बसतं, कारण आई गेल्यानंतर माझं आयुष्य हे म्हणजे पूर्ण बदलून गेलं। कारण माझ्या आयुष्यामध्ये जी घटना घडली ती आता कधीही भरून निघू शकत नाही, पण आता जे झालं ते झालं असे आपण म्हणतो। पण हे कधीपर्यंत चालणार हा एक माझा साधा प्रश्न आहे। काय होती घटना थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांगाल? मी आणि आई आम्ही दोघे दुचाकीवरून रस्त्याने माझ्या मोठ्या बहिणीकडे निघालो होतो। कुठे? आणि एका खड्ड्यातून गाडी ऐरोलीला, बदलापूरहून ऐरोलीला जात होतो आणि काटेई नाक्याजवळ एका खड्ड्यातून गाडी उडाली, कारण तिथे त्या रस्त्याला खूपच खड्डे होते। म्हणजे आपण म्हणतो की एक खड्डा चुकवा, पण एक खड्डा चुकवण्यासाठी गाडी दुसऱ्या खड्ड्यातून जाते याचा विचार कोण करत नाही। आणि त्यामुळे आईला हेड इंजुरी झाल्यामुळे, डोक्याला मार लागल्यामुळे आईचा मृत्यू झाला। पण त्याच्यानंतर माझं पूर्ण आयुष्यच बदललं, कारण 6 ते 7 वर्षापूर्वी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता आणि सगळं काही वडीलधारी व्यक्ती घरात फक्त आईच होती। आणि तेव्हा सुद्धा माझं शिक्षण चालू होतं। आता माझं MBBS पूर्ण झालंय, तेव्हा मी तेव्हा पासआउट झालो होतो। या सगळ्या परिस्थितीमध्ये मी शोकाकुल असताना त्याच्यानंतर माझ्या मागे पोलिसांचा ससेमिरा सुरू झाला। त्यांनी माझ्यावर केसेस दाखल केल्या। काही झालं मला माहीत नव्हतं, कारण मी माझ्या गावी उत्तर कार्यासाठी गेलो होतो आणि मागे सगळं काही हे घडलं आहे तेव्हा मला काही कळलं नाही, कारण तेव्हा मी खूप शॉकमध्ये होतो। हे असं सर्व एकामागोमाग एक घडत गेलं
आणि म्हणजे मला असं वाटतं की आता माझ्यावरती वेळ येऊन गेली, त्याला तर आपण भूतकाळ बदलू शकत नाहीत, पण याच्यातून माझ्यावर जी वेळ येऊन गेले याच्यातून निदान पुढे अशी वेळ कोणावर येऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. बरोबर आहे. महेश पाटील, तुमच्या वेदनेशी संपूर्ण महाराष्ट्र आणि झी 24 तासचे सर्व कर्मचारी तुमच्या वेदनेत सहभागी आहेत. मी जातोय डॉक्टर विजय जोशी यांच्याकडे, थेट सिडनीला, ऑस्ट्रेलियामध्ये. विजय जोशी, तुम्ही पाहिलं महेश पाटील यांना आपली आई गमावावी लागली दुचाकीवरून खड्ड्यात चुकवताना, दुसऱ्या खड्ड्यात, आणि तिथून पडून त्यांच्या आईचा मृत्यू झाला, निधन झालं. मला तुम्ही सांगा, रस्त्यावर मुळात खड्डे का पडतात? आणि जिथं आता तुम्ही आहात, सिडनी ऑस्ट्रेलिया, जिथले रस्ते तुम्ही बांधताय, तिथं खड्डे का बरं पडत नाहीत हो? धन्यवाद. आधी एकतर मला झी 24 तासवर बोलवल्याबद्दल. आणखीन खड्ड्यां हा तुमचा जसा जिव्हाळ्याचा शब्द आहे तसा माझा देखील जिव्हाळ्याचा आहे. कारण आता इथे रात्रीचे जवळजवळ 1:45 वाजत आलेले. पण माझा तेवढाच इंटरेस्ट आहे. कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन अगेन, आधी पडतातच मुळात खड्डे का? याचं कारणच असं आहे की जर मूळ रस्ता जर नीट बांधला गेला नसेल, त्या डांबरा म्हणजे ज्याला आस्फाल्टिंग म्हणतात त्याच्यामध्ये जर डांबर घातलंच गेलं नसेल किंवा कमी प्रमाणात किंवा वेगवेगळ्या प्रतीचं जे डांबर, फॉर अ लेमॅन, तिळगुळाचे लाडू करताना जर तुम्ही त्याच्यात गुळ घातलाच नाही तर तीळ सेपरेट होणारच ना. एक्झॅक्टली तसंच होत असेल कदाचित तिथे. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडतात. आपल्यासोबत साताऱ्याहून एक प्रेक्षक आहेत, सोनटक्के, संतोष सोनटक्के. स्वागत. विचारा रोकठोक मध्ये, मांडा आपलं मत, विचारा आपला प्रश्न रोकठोक. नमस्कार. मी माझं खरं मत मांडतोय. बोला. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून प्रत्येक जण रस्त्यातून प्रत्येकाच्या नशिबी खड्डा हा येत असतो आयुष्यामध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये शासन पूर्णतः गाफील राहून किंवा संधिसाधूपणे हितसंबंध जोपासण्यासाठी रस्त्याच्या बाबतीत म्हणजे बऱ्याच अंशी 99% माझं समज आहे की ते उदासीनतेचं धोरण सांभाळते. कारण बऱ्याच ठिकाणी रस्ते बांधले जातात आणि त्याच दिवशी ते परत खणलेही जातात. त्यामध्ये कुठलाही ताळमेळ किंवा कोऑर्डिनेशन जे म्हणतो आपण ते मुळीच नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये आता जे सध्या परिस्थितीमध्ये जी काही घटना घडलेल्या आहेत, या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत अधिकारामध्ये कुठलीच तरतूद नाही असं मला वाटतंय. मग याला लोकशाही म्हणायची का? कारण जर तुम्ही त्या रस्त्याने चालता आणि त्यामध्ये जर एखाद्या नागरिकाचा अपघात होतो तर त्या नागरिकावर गुन्हा दाखल होतो की त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाहीये. पण ज्याने तो रस्ता बांधला त्याच्या बाबतीत मात्र त्याच्याशी निगडीत असलेले कोणतेही शासकीय यंत्रणेतील अधिकारी यांच्यावर कुठलीच कार्यवाही होत नाही. हे म्हणजे दुर्दैव आहे खरं भारतीय घटनेचं म्हणा किंवा आपल्या समाज व्यवस्थेचं. आणि याला कुठलीही संतोष, तुमचा अगदी मर्मभेदक प्रश्न आहे. हाच प्रश्न घेऊन मी जातोय डॉक्टर विजय जोशी यांच्याकडे. विजय जोशी, तुम्ही ऐकलत, रस्त्यावर गाडी चालवताना तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुम्हाला इथं शिक्षा होते, सिडनीलाही शिक्षा होते, परंतु इथे निकृष्ट रस्ते बांधणाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली आम्हाला दिसत नाही. त्यांना ब्लॅकलिस्ट केलं जातं, ते दुसऱ्या नावाने पुन्हा येतात. सिडनीत काय होतं? तुम्ही रस्ते बांधताय, तुम्ही इकडे रस्ते पाहिलेले आहेत. आमच्याकडे मी स्वतः कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीत काम करतो आणि मी स्वतः रस्ते बांधतो. प्रश्न असा आहे की इथे जेव्हा एखाद्या रस्त्याला खड्डा पडला चुकून, तर आमच्याकडे एकतर आधी रेडिओवरती अनाऊन्स केलं जातं की अरे यार अमुक अमुक रस्त्यावरती खड्डा आहे बरं का, काळजीपूर्वक राहा. विजय जोशी, मला पुन्हा एकदा ऐकू द्या की ऑस्ट्रेलियामध्ये एखाद्या रस्त्यावर खड्डा पडला तर रेडिओवरनं अनाउन्समेंट केली जाते हो की अरे या इथे पॉटहोल आहे तर तुम्ही काळजीपूर्वक राहा. याचं कारण रस्ता जो बांधणारा असतो किंवा रस्त्याची जी ओनरशिप ज्याच्याकडे असते तो त्याचा टोटली अकाउंटेबल असतो. कारण काहीही झालं तर उद्या मला काही झालं आणि रस्त्यात खड्डा पडला असेल आणि मी त्या खड्ड्यातनं माझी गाडी गेली तर ज्यांनी रस्ता बांधला ही इज अकाउंटेबल फॉर दॅट. आय कॅन टेक हिम इन द कोर्ट. ही इतकं त्याचे कडक शिक्षा असल्यामुळे आधी प्रिकॉशनरी नोट म्हणून आधी रस्ते बांधणारेच लोक रेडिओकडे जातात, अरे बाबा आमच्यातून अमुक अमुक रस्त्यावरती खड्डा पडलाय बरं का, काळजीपूर्वक राहा. असं अर्थात रेअर होतो. पण कारण मोस्ट ऑफ द टाइम मुळात रस्ता बांधला जातो
तोच चांगल्या प्रतीचा बांधला जातो. बरोबर आहे. त्याच्यासाठी क्वालिटी अश्युरन्स इथे खूपच काम. म्हणजे मी जेव्हा रस्ता बांधतो तेव्हा मी इथल्या पीडब्ल्यूडीला किंवा इथल्या म्युन्सिपाल्टीला एक 7 वर्षाची कमिटमेंट असते की इथून पुढे आणखी 7 वर्ष या रस्त्याला काहीही होणार नाही. बरोबर आहे. तुम्ही आता 2 अतिशय धक्कादायक बातम्या सांगितल्या, त्या ऐकल्यानंतर रात्री झोप येणार नाही मुंबईकरांना की जर रस्त्यावर खड्डा पडला असेल तर सिडनीच्या टेलिव्हिजनवर किंवा तिथल्या रेडिओ चॅनलवर FM वर आधी सांगितलं जातं अमुक एक रस्त्यावर खड्डे आहेत. असं जर आम्ही सांगायचं म्हटलं तर 24 तास आम्हाला दुसरी कुठलीच बातमी दाखवता येणार नाही, फक्त खड्डेच दाखवावे लागतील. आणि त्याहीपेक्षा जो खड्ड्यात पडतो त्याला ज्यांनी खड्डा बांधला त्याच्यावर खटला ठोकता येतो. इथे उलट झालंय, डॉक्टर महेश पाटील यांच्यावर खटला ठोकला गेला. म्हणजे बळी तो कानपिळी हेच या देशात घडतंय, हेच आता जनतेसमोर येत आहे. आपल्यासमोर मच्छिंद्र सोनावणे आहेत औरंगाबादहून. मच्छिंद्रजी, कार्यक्रमात स्वागत, बोला. नमस्कार. काल हॅलो, हा बोला. काल आपण उदय निरगुडकर साहेब, काल आपण औरंगाबाद मध्ये होता हो, भय्यू महाराजांच्या कार्यक्रमाला. बोला. हॅलो, हा, भय्यू महाराजांच्या कार्यक्रमाला काल आपण होता आणि ते सगळे सत्ताधारी मंडळी तिथं बसलेली होती. आपण 2 माझे आक्षेप आहे की काल गुरुपौर्णिमेमध्ये गुरुचं काम असं असतं, गुरु प्रेमी करतो आणि कानही पिरगाळतो. काल जर भय्यू महाराजांनी यांचे सगळ्यांचे कान पिरगाळले असते की औरंगाबाद शहरामध्ये, संभाजीनगर आम्ही ज्या शहराला म्हणतो, या शहरामध्ये जी खड्डे पडलेले त्या बाबतीमध्ये तुम्ही सुद्धा विचारायला पाहिजे होतं की या शहरामध्ये एवढी खड्डे आहेत, या खड्ड्यासाठी सत्ताधारी मंडळी काय करते. ती सगळी मंडळी, आज मी वर्तमानपत्रामध्ये जी बातमी वाचली, आपला फोटोही बघितला. बरोबर आहे. सगळी मच्छिंद्रजी, कार्यक्रम वेगळा होता, त्या कार्यक्रमाचं औचित्य राखताना त्या कार्यक्रमात याचा उल्लेख करणं शक्य नव्हतं. परंतु या कार्यक्रमातून आपण तोच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात असला मांडतोय. आता फक्त औरंगाबादचा प्रश्न नाहीये, सोलापूरचा प्रश्न नाहीये, नागपूरचा प्रश्न नाहीये, नाशिकचा प्रश्न नाहीये, तर या सर्वच ठिकाणी वेगवेगळे सत्ताधारी पक्ष आहेत. परंतु समस्या मात्र एकच आहे, म्हणजे पक्ष कुठलाही असो, कंत्राटदार तेच नावं बदलून असतात आणि ते एकच काम करतात, ते म्हणजे अत्यंत निकृष्ट पद्धतीचा रस्ता बांधावा. मला सांगा डॉक्टर महेश पाटील, 2 वर्षापूर्वी आपल्या आयुष्यात हा हादसा घडला, त्यानंतर 2 वर्ष आपण त्या रस्त्यावरून पुन्हा जात असाल, ऐरोलीला जात असाल तुमच्या बहिणीकडे, रस्त्याची अवस्था सुधारली आहे का आणखीन बिघडली आहे? याबद्दल मी काही सांगू शकत नाही, कारण म्हणजे पुन्हा त्या रस्त्याने माझी जायची आजपर्यंत हिंमत झाली नाही आणि पुढे होईल की नाही ते सुद्धा मी आता सांगू शकत नाही. झी 24 तास, एक पाऊल पुढे.